नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कॅप्टन अशोक खरात नव्हे, भामटा अशोक खरात असं म्हटलं तर काहीच वावगं नाही, कारण हा भामटाच होता आणि हा भामटा कॅप्टन म्हणून घेण्याच्या लायकीचा तसा नाहीच आहे. कारण हा 10वी पास असलेला व्यक्ती स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो, स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेतो आणि स्वतःला महापुरुष म्हणून घेतो आणि हजारो लोकांना आपल्या जाळ्यामध्ये फसवतो आणि करोडो रुपयाची माया जमा करतो. अशा भामट्याला भामटं म्हणायचं नाही तर काय. तर ह्या अशोक खरातनी जवळपास 2,000 कोटी रुपयाची माया जमा केली. जे शुल्क 5, 10, 15, 50 रुपये, 100 रुपयाच्या वस्तू हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रमंत्राचा वापर करून ह्या कशा विशेष आहेत ह्या लोकांना सांगितल्या आणि तेही उच्च शिक्षित लोकांनी घेतल्या आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला. आता ह्या अशोक खरातचे दररोज नवीन नवीन कारनामे समोर येतात. दररोज वेगवेगळ्या FIR दर्ज होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या रॅकेटमध्ये मोठी लोक असण्याची शक्यता आहे. आता यामध्ये इन्कम टॅक्स, ED याचीही एंट्री होण्याची शक्यता आहे. कारण जो व्यक्ती 1 रुपयाला महाग असणारा तो 2,000 कोटीची माया कशी जमावू शकतो आणि 2,000 कोटी जमवण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे आता चौकशांती समोर येऊ शकतं. एकंदरीत पाहता अशोक खरात हा सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये किंवा महाराष्ट्राच्या नजरेमध्ये एकदम घृणास्पद व्यक्ती आणि एकदम त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण व्हावी असं ह्या अशोक खरातने कृत्य केलेलं आहे. आणि आजच्या आपल्या ह्या व्हिडिओचा मुद्दा हाच आहे की 10वी पास 10वी झालेला व्यक्ती 2,000 कोटीची माया जमवू शकतो. म्हणजे लोक मूर्ख आहेत, उच्च शिक्षित लोक मूर्ख आहेत. लोक या बंधुभावावरती विश्वास ठेवतात. कर्मावरती विश्वास ठेवायचं सोडून अशा बंधुगिरीवरती विश्वास ठेवणारे लोक मूर्खच असू शकतात. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ह्याच म्हणीप्रमाणे अशोक खरात यांनी लोकांना झुकवलं, लोकांना फसवलं आणि लोकांना लुटून 2,000 कोटीच्या आसपासची माया जमा केली. यावरती आपलं नक्की मत व्यक्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.